की जिथं त्याला काहीतरी मिळेल. सगळ्यांकडे मागत होता, तसंच त्याने हात पसरला. पेत्र आणि योहानाकडं काहीतरी मिळेल अशा अपेक्षेने त्याने पाहिलं. परंतु पेत्र त्याला म्हणतो, सोने रुपे माझ्याकडे काही नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? पेत्र कोण आहे? येशू ख्रिस्ताचा शिष्य. 3000 लोकांच्या मंडळीचा पाळक आहे पेत्र, आणि तो म्हणतो सोने रुपे माझ्याजवळ काही नाही. लंगड्या भिकाऱ्याला वाटलं असेल, तुझ्याजवळ पण काही नाही, माझ्याजवळ पण काही नाही. सोने रुपे माझ्याजवळ काही नाही आणि तुझ्याजवळ पण काही नाही. बाजूला बसणार का आपण माझ्या? नाही. माझ्याकडे सोने रुपये नाही, पण त्याच्यापेक्षा एक श्रेष्ठ गोष्ट माझ्याकडे आहे. हालेलुया. एक अशी श्रेष्ठ गोष्ट माझ्याकडे आहे की जी तुझ्या जीवनात काहीतरी आज काम करणार आहे. हालेलुया. प्रेषित 3:6 मध्ये बायबल सांगतं, मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. एक सिंपल आहे वाक्य, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. त्याला आज्ञा केली प्रभू येशूच्या नावामध्ये, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. त्या लंगड्या भिकाऱ्याला, जो कधी चाललेला नाहीये, जो भीक मागत आहे, तो अपंग आहे आणि त्याची स्थिती अशी आहे की त्या परिस्थितीतून तो आजपर्यंत बाहेर आलेला नाही, येऊ शकलेला नाही. त्याला आज्ञा करतोय पेत्र, पण त्याच्या आज्ञेमध्ये एक विशेष गोष्ट की त्याने येशूचं नाव घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये तो म्हणत आहे, नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे यात तात्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत, ऐकताय तुम्ही, त्याला सांगितलं की बस तुला एक गोष्ट करायची आहे, उठ आणि चालू लाग. पण बायबल सांगतं तो उडी मारून उभा राहिला. सावकाश उभं राहायचं ना रे. एवढ्या दिवसांनी तुला चालण्याची संधी मिळालीये. काही लोक जास्त एक्साइटेड असतात ना, देव त्यांना भरभरून आशीर्वाद देतो प्रियांनो. हालेलुया. गप बसणाऱ्यांसाठी नसतं ते, जे ओरडतात ना बर्तिमाई सारखे, जे एक्साइट आहेत ना, देव त्यांच्यासाठी काहीतरी विशेष काम करणार आहे. या ठिकाणी बायबल सांगत आहे स्पष्ट रीतीनं, उडी मारून उभा राहिला, चालू लागला. आणि तो चालत, उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. ज्याला सांगितलं होतं उठ आणि चालू लाग, तो चालत, उड्या मारत, देवाची स्तुती आराधना करत फर्स्ट टाइम आज मंदिराच्या आतमध्ये गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा प्रभू तुम्हाला सांगेल एखादी गोष्ट, प्रभूला सांगा, जेव्हा तू देतो तेव्हा तू मोजमाप ठेवत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? कानागावी पाण्याचा द्राक्षरस केला ना, लोक यथेच्छ प्याले. हालेलुया. प्रभू देतो ना तेव्हा पुरून उरणारे आशीर्वाद देतो. प्रभू काटकसरी नाहीये. प्रभू अशा गोष्टी देणार नाही की त्याच्यात तुम्हाला उणीव पडेल. माणसाने केलेल्या परिश्रमातून, माणसाने प्राप्त केलेल्या गोष्टीमधून तुम्हाला उणीवा प्राप्त होतील. परंतु जेव्हा स्वर्गातून आशीर्वाद येतात, हालेलुया, जेव्हा स्वर्ग उघडला जातो, तुमचे आशीर्वाद थांबणार नाहीत, तुमचे आशीर्वाद संपणार नाहीत. जगातल्या गोष्टी संपतील पण देवाची दया संपणार नाही. हालेलुया. लोकांना वाटतं योनाला समुद्रात टाकलं, पण मला आत्म्यात वाटतं की समुद्रात नाही टाकलं, त्याला माझ्या देवाच्या दयेच्या सागरात टाकलं होतं. तिथं पण देव त्याला सांभाळत आहे. हालेलुया. परमेश्वराची दया न संपणारी. तो देतो तेव्हा 5000 जेवून पण 12 टोपल्या उरतात प्रियांनो. हालेलुया. विधवेचं ते
पिठाचं मडकं संपत नाही प्रियांनो, तिची कुप्पी आटत नाही. देवाचा दास या नात्याने आज रात्री प्रॉफिटिक वर्ड तुमच्या जीवनावर मी डिक्लेअर करत आहे. आज नंतर तुमचे आशीर्वाद थांबणार नाहीत. परमेश्वर तुमच्या सीमा वाढवत आहे. परमेश्वर तुम्हाला संपन्न करत आहे. परमेश्वर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहे. ज्या गोष्टीसाठी कालपर्यंत तुम्ही तरसत होतात, आज नंतर तुमच्या जीवनात भरपूर आशीर्वाद येत आहे. दारिद्र्य तुम्हाला गाठणार नाही, कारण येशू आज रात्री तुम्हाला भेटलेला आहे. तुमचे आजार दूर केले जातील. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल, तो तुम्हाला त्याच्या बरकतीने भरत आहे. हालेलुया, जीसस, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना त्याला फक्त चालायला सांगितलंय, पण तो उड्या मारतोय. नाचून गाऊन देवाची स्तुती आराधना करत तो मंदिरात गेला. प्रियांनो, प्रभूचं सामर्थ्य आलं ना की सगळ्यांची, ज्याला चालता येत नाही त्याची पण पावलं देवाच्या उपस्थितीकडे वळतात. प्रियांनो, हालेलुया. प्रभू देतो तेव्हा 12 टोपले उरतात. प्रभू देतो तेव्हा पेत्राचे मचवा तर भरला, आणखीन एक मचवा बोलवला, तो पण माशांनी भरून गेला. प्रभू भरपूर देतो प्रियांनो. प्रभू जेव्हा देतो तेव्हा पुरून उरणारे आशीर्वाद देतो. मग त्याच्याकडून घेताना आपण अनलिमिटेड घेतो, मग त्याची आराधना करताना पण आम्ही कंजूसी करू नये. हालेलुया. इतकी मनापासून त्याची आराधना करावी, इतकं त्याचं गौरव आम्हाला करता यावं, त्याचं नाव आम्हाला इतकं उंचवता यावं की आम्हाला वाटलं पाहिजे की आज मी खरंच खऱ्या मनाने प्रभूची आराधना केलेली आहे. आज मी खऱ्या मनाने प्रभूला उंचवलेलं आहे. प्रभूचं गौरव आम्हाला करता आलं पाहिजे. हालेलुया. फक्त एक गोष्टीवरती थांबू नका. एक गीत गायलं बस झालं नाही. तुम्हाला जर आशीर्वाद अनलिमिटेड पाहिजेत तर तुम्हाला अनलिमिटेड आराधना पण करावी लागेल. तुम्हाला निरंतर वचन पण वाचावं लागेल. तुम्हाला निरंतर प्रार्थना करावी लागेल. तुम्हाला फक्त संडे टू संडे ख्रिश्चन होता कामा नये. रोजचं जीवन देवाला आवडणारं असलं पाहिजे. 24/7 रात्र असो दिवस असो आम्हाला प्रभूच्या गौरवामध्ये जगणार असं जीवन आम्हाला पाहिजे. प्रियांनो, हालेलुया. काही लोक फक्त स्टेजवरती चांगले दिसतात. काही लोक वरती मंचावर आल्यावर सुंदर बोलतात, सुंदर गातात, सुंदर रीतीनं सगळ्या गोष्टी दाखवतात, पण लोकांमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की हा फक्त स्टेजवरच चांगला आहे. तुम्ही ऐकताय मी काय म्हणतोय? आम्ही स्टेजवर जेवढे पॉवरफुल, आम्ही लोकांमध्ये पण तेवढे पॉवरफुल पाहिजे. आम्ही वाटेने जाताना पण तेवढे पॉवरफुल पाहिजे. आम्ही घरात असल्यावर पण तेवढे पॉवरफुल पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या सारखं आमचं सदाच जीवन एकसारखं सामर्थ्यवान असावं, ही देवाची इच्छा आहे. प्रियांनो, आमेन. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. तुम्हाला थंडी वाजते का? हालेलुया. थंडी पळून गेली आहे प्रियांनो. आमेन. हालेलुया. प्रभूची उपस्थिती आज रात्री इथं आहे. एक टाइम असा होता की परमेश्वराने प्रेरणा दिली दाविदाला, जा कराराचा कोष घेऊन ये. एकदा तर गेला पहिला, आधी थोडी गडबड झाली, उज्जा मेला. तुम्हाला माहिती आहे कराराच्या कोशाला हात लावणारा व्यक्ती. आणि परत नेक्स्ट टाइम ज्यावेळेस ओबेदादोम गित्तीची भरभराट झाली, परमेश्वराने त्याला परत प्रेरणा दिली, जा कोष घेऊन ये. आणि मग दावीद कोष आणण्यासाठी गेला. दुसरे शमूएल 6 अध्याय 20 ते 22 वचनामध्ये घटना लिहिलेली आहे. दुसरे शमूएल 6 20 ते 22. आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. म्हणजे तो कोष घेऊन आला आणि तिथून आल्यानंतर नाचत बागडत कोशापुढं, त्याला राजवस्त्राचं घेणं देणं राहिलं नाही. लोक खूप आपल्या पदाला सांभाळतात. तुम्ही ऐकताय का चर्च? मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर, तू गप्रे, तू देवाचा दास बन पहिला. हालेलुया. तुमच्या जगातली फुशारकी काय कामाची नाहीये. तुम्हाला देवाची लेकरं बनता आलं पाहिजे. तुम्हाला देवाचे सामर्थ्यवान दासदासी बनता आलं पाहिजे. दावीद विसरून गेला. त्याला वाटलं मी भेटपाळच आहे. राजा विसरला राजा की त्याचं पद काय. आणि प्रभूच्या कोशापुढं एवढा बेफाम होऊन नाचला, त्याला राजवस्त्राचं घेणं देणं राहिलं नाही. वस्त्र पडलेत राजाचे खाली आणि राजा नाचतोय जोर जोरात. आणि तसाच ते नाचत नाचत आला कोष घेऊन आणि नंतर आपल्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी आला. पुढे सांगितलं, तेव्हा शाऊलाची कन्या मिखल दाविदाला भेटायला बाहेर आली. शाऊलाची कन्या मिखल म्हणजे दाविदाची कोण होती? पत्नी होती, बायको होती त्याची. त्याला भेटायला आली व त्याला म्हणू लागली, बायको नवऱ्याला काय म्हणते ऐका बरं का. कोल्हापूरच्या बहिणी खूप चांगल्या आहेत, पण ही बघा मिखल कशी, ऐका बघा काय म्हणते.
काय म्हणाली बघा, एखादा हलकट मनुष्य उघडा बोडका होतो, तसे आज इस्रायलाच्या महाराजांनी आपले दास व दासी यांच्या समोर आपले शरीर उघडे केले. तेव्हा इस्रायलाचे महाराज किती वैभवशाली दिसले. नवऱ्याला टोमणं देते. हालेलुया. नवऱ्याला असं बोलत आहे आणि नवऱ्याला काय म्हणते, एवढ्या मोठ्या राजाला हलकट म्हणतीये. तिला काय प्रॉब्लेम होता माहिती का? पुढे तिने म्हटलं 21व्या वचनात, दावीद मिखलेस म्हणाला. दावीद काय म्हणतोय तिला आता काय सांगण्याआधी, पण मिखलला काय वाटतंय की माझा बाप शौल पण राजा होता, पण शौल कधीच नाही नाचला लोकांपुढं. असं कसं काय नाचला आणि असं कसं काय त्यांनी वागला माझा नवरा, ह्याचं तिला वाईट वाटतंय. देवाच्या प्रिय लोकांनो, एकदा देवाचा आत्मा आला ना, तुम्हाला लोकांची भीती आणि लाज काहीच वाटत नाही. तुम्ही ऐकताय चर्च? एकदा पवित्र आत्म्याने तुमची पकड घेतली ना, लोक काय म्हणतील याचा तुम्ही विचार करत नाही. माझा स्वर्गीय देव काय म्हणणार आहे, माझा प्रभू माझ्याविषयी काय बोलणार आहे. तुमची नजर डायरेक्ट स्वर्गाकडे लागते आणि तशी दाविदाची नजर देवाकडे लागली. मिखलची नजर दाविदावर आणि दाविदाची नजर देवाकडे, आणि म्हणून त्या मिखलच्या मनात वाईट वाटतंय आणि ती नवऱ्याला हलकट म्हणते ना, असा कसा नाचलास असं म्हणते. मग दावीद काय म्हणतो ऐका, ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे यांच्याऐवजी मला निवडून आपल्या इस्रायली प्रजेवर अधिपती नेमले, त्या परमेश्वरा समोर मी नाचलो आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच. आमेन, हालेलुया. तुला माझा डान्स नाही आवडला? बायको म्हटली नाही आवडला. मी तुझ्यासाठी नाचलोच नव्हतं मॅडम, मी माझ्या देवासाठी नाचलोय आणि मी माझ्या देवासाठी नाचेन. आणि पुढे दावीद काय सांगतोय, मी याहूनही तुच्छ बनेन. हालेलुया. तुझ्या नजरेत मी तुच्छ झालो का आज? मी ह्याच्यापेक्षा तुच्छ बनेन. मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईन, पण ज्यांना तू दासी म्हणतेस त्या माझा आदर गौरव करतील. हालेलुया. किती पॉवरफुल दाविदाचं स्टेटमेंट आहे, किती सामर्थ्यवान दाविदाचं स्टेटमेंट आहे. मी राजानंतर पण मी आधी आराधक आहे. मी देवाची स्तुती आराधना करणार आहे. फक्त मी असं देवाने सांगितलं कोश घेऊन ये, मी गपचूप असा सिरियसली कोश नाही घेऊन येऊ शकत. जेव्हा कोश घेऊन आलो तेव्हा फक्त असं समजू नको कोश घेऊन आलो. त्या कोशाबरोबर माझ्या देवाला मी दावीदपुरात आणलेला आहे. त्या देवाची उपस्थिती मी माझ्या राजमाडत घेऊन आलेलो आहे. त्या देवाचं सामर्थ्य मी माझ्या या पूर्ण भूमीवरती घेऊन आलेला आहे. जर देव आलेला आहे मी गप्प बसणार नाही. जर प्रभू आलेला आहे माझं तोंड कोण बंद करणार? जर माझ्या देवाची उपस्थिती आलेली आहे मला नाचण्यापासून कोण अडवणार? तो असा नाचला, सगळा देश, सगळे लोक त्याला पाहत होते. हालेलुया. सेवा अशी करा, लोक थक्क झाले पाहिजेत. हालेलुया. प्रभूचा गौरव असं करा की तुमच्याकडे बघणारे म्हटले पाहिजेत, हा सच्चा देवाचा दास आहे, याच्यावर देवाचा अभिषेक आहे, याला देवाने निवडून वेगळं केलेलं आहे, याच्यावर देवाची उपस्थिती उतरलेली आहे. हा राजानंतर आधी देवाचा अभिषिक्त आहे. हालेलुया. देवाचे अभिषिक्त बना. काही लोक प्रमाणापेक्षा गोष्टी करून जातात, ते लोक बनायचे प्रियांनो. हालेलुया. फक्त येशूला बघायला नाही यायचं, येशूला नमन करायला आले ते मागे लोक. हालेलुया. फक्त चालायला सांगितलं, लंगडा भिकारी उड्या मारतोय. फक्त कोश आणायला सांगितला, दावीद नाचतोय आणि आनंदाचा गजर करतोय. हालेलुया. गेल्या वर्षी 1 डिसेंबरला आम्ही गाणं तयार केलं होतं आणि त्याच्या 1-1.5 महिना आधी माझी मिसेस आणि मी दोघं जण मुलींना शाळेत सोडून आम्ही दोघं जण बाईकवरती माहीमवरून दादरला कॉफी पिण्यासाठी गेलो. दोघंच कॉफी पिलो आणि काय देवाचा आत्मा माझ्याशी बोलत होता. आणि सिग्नलला गाडी थांबली परत येताना, आणि ना पवित्र आत्म्याने एक गीत दिलं मला, 2 लाईन. जाऊ दर्शनाला हो सारे जाऊ. माझ्या मनात त्या लाईन आल्या,
सिग्नलला तसाच मोबाईल काढला, सिग्नल लावलं, तेवढ्यात ते 2 लाईन रेकॉर्ड केल्या मोबाईलमध्ये आणि मोबाईल खिशात ठेवला आणि सगळ्या रस्त्याने माझ्या तोंडामध्ये तेच गाणं. तिथून आमच्या चर्चच्या ऑफिसमध्ये पोहोचलो, एक कडवं दिलं परमेश्वराने. 2 दिवसात अख्खं गाणं दिलं, महिन्याभरात ते गाणं तयार झालं आणि नंतर असं ठरलं की पास्टर तुम्ही पण व्हिडिओमध्ये दिसलं पाहिजे. म्हणलं नाचलेलं बरं नाही दिसणार, जरा मी सिरियस पास्टर आहे. हालेलुया. जरा कसं लोक जरा आपल्याकडे वेगळ्या रीतीने बघतात, पास्टर म्हणजे अभिषिक्त आणि हे ते सगळं सांगितलं. आणि मग मला देवाने सांगितलं, दावीद नाचलं, तू नाही नाचणार? मी म्हटलं नाचणार प्रभू, नाचणार. आणि मग मी म्हटलं कसं नाचू प्रभू? दावीद कराराचा कोश घेऊन नाचला, तू बायबल घेऊन नाच. हालेलुया. हेच बायबल हातात धरून त्या गाण्यामध्ये मी नाचलो. काही लोकांना ऍसिडिटी झाली. ते म्हणले पाळक लोक असं बायबल घेऊन कशाला नाचायचं? बायबल घेऊन नाचलो आणि नाचणारच. हालेलुया. बोला येशू मसीह की. लोकांनी आम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, आतली गोष्ट सांगतो, आम्ही खरंच वेड आहेत. अरे डॉक्टर की सोडतं का कोणी? पैसा तुला येतोय, तुला सगळं मिळतंय, सोडल का कोणी? ज्याला येशू मिळाला तो काही सोडायला तयार होऊ शकतो. हालेलुया. हम पैसे के पागल नहीं है भैया, हम येशू के लिए पागल है. हालेलुया. येशू साठी आम्ही वेड झालोय. येशू साठी आमचं मन प्रभूने तयार केलेलं आहे. आम्हाला जगातल्या गोष्टी नको. तुम्हाला माहिती आहे का ख्रिश्चन लोकांना पैसा कसा मिळतो? हॅलो. ह्या शिष्यांबद्दल बायबल सांगतं की लोकांनी शिष्यांच्या पायाजवळ आणून पैसा टाकला. किती लोक आमीन म्हणणार आहेत? पैसा कुठे येणार तुमच्या? वाव. पैसा डोक्यावर नाही घ्यायचा. तुमची गरज आज रात्री प्रभू स्वर्गातून पूर्ण करेल. तुमच्या चरणाशी सगळे आशीर्वाद धावत येतील. प्रियांनो, मी गंमत नाही करत आहे. फक्त त्याच्याकडे नजर केंद्रित करा. नाही पडू दे तू ना. तुम्हाला एक गोष्टीची जीवनात कमी पडणार नाही. काही इकडं प्रॉब्लेम दिसला का प्रॉब्लेम कडे बघत बसायचं नाही. बापरे काय प्रॉब्लेम आहे. मग त्याच वर्णन 10 लोकांना, असं झालं त्या दिवशी, तसं झालं. तू ते सोड आणि प्रभूची आराधना करायला सुरुवात कर. माझ्या जीवनात प्रॉब्लेम नाही, माझ्या जीवनात येशू आहे. हालेलुया. आणि येशू पुरेसा आहे सगळ्या प्रॉब्लेमला दूर करण्यासाठी. माझी नजर मी प्रभूकडे लावणार. हालेलुया. दाविदाने नजर देवाकडे लावलेली आहे. बायको तुच्छ लेखते. आपल्या महाराष्ट्रातला नवरा असता ना एखादा, मिखल वाईट वाटलं का ग तुला? खरंच एवढा मी वाईट दिसत होतो का नाचताना तुला? सॉरी हा, आता इथून पुढं कधी कधी नाही नाचणार. माझ्या प्रिये. फार एकदम असा ओसंडून त्याचं प्रेम व्हायला असतं. दाविदाला माहिती आहे मिखलचं प्रेम संपेल, पण माझ्या देवाचं प्रेम संपणार नाही. मला माझ्या प्रभूवर प्रेम करायचंय. मी फक्त कोश आणायला नाही गेलो, माझ्या देवाला मी घेऊन आलो आणि मी नाचलो. मी नाचणारच. देवाच्या प्रिय लोकांना लिमिट ठेवू नका कुठल्याच गोष्टींना. लिमिट ठेवू नका. लिमिट ठेवू नका म्हणजे ना, काही लोक असं ठरवून प्रार्थना करतात. आज मी 2 तास प्रार्थना केली. कशासाठी? मग ते प्रार्थना करताना 1-1.5 तास गाणे गातील आणि नंतर प्रभू याला आशीर्वाद दे, त्याला आशीर्वाद दे, त्याला आशीर्वाद दे, अख्ख्या खानदानची नावं घेतील आणि मी 2 तास प्रार्थना केली. तू प्रार्थना नाही केली. तू किराणा दुकानावरती आला होता लिस्ट घेऊन भिकाऱ्या. प्रार्थना त्याला नाही म्हणत, मला हे दे, मला ते दे. प्रभू मला तू पाहिजेस बस. येशू मला तुझा आत्मा पाहिजे. येशू मला तुझं वचन पाहिजे. येशू मला तुझं सामर्थ्य पाहिजे. येशू मला तुझा अभिषेक पाहिजे. अभिषेक मिळाला ना, वाटेने चालला तरी चिन्ह चमत्कार घडतील. जिथं उभे राहाल तुम्हाला मागायची पण गरज पडणार नाही प्रियांनो. हालेलुया. जेव्हा मी नवीन प्रभूमध्ये, म्हणजे माझा जन्म ख्रिस्ती परिवारात झाला, पण जेव्हा वयाच्या 15व्या वर्षी सेवेची सुरुवात केली मी, त्यावेळेस प्रभूचा आत्मा चालवायचा. तर असं चालवायचं की मी घराघरात लोकांना जाऊन विचारायचो,
घरात कोणाला भूतभीत लागलंय का? माझा आवडीचा टॉपिक होता, खूप आवडीचा. कोणाला भूत लागलंय का? मग कोणी म्हटलं असं का विचारता? नाही, मी प्रेयर करतो त्यांच्यासाठी. मग आता ते असं होत होत आज अशी परिस्थिती आहे की चर्च मधून कोणी फोन करतं, पास्टर आमच्या घरी एक मुलगी आहे, तिला दुष्ट आत्मा लागलाय, तुम्ही उद्या येणार का? हो मी आहे ना, मुंबईतच आहे, येतो उद्या सकाळी. किती वाजता येऊ? 10 वाजता येऊ? हा चालेल, 10 वाजता या पास्टर. मी जसं त्या घरात पोहोचतो, ती मुलगी एकदम बरी झालेली असते. ते आई वडील विचारतात, पास्टर माहित नाही, सकाळी 8 वाजता ती तयार झाली आणि तिच्यामधली सगळी ती दुष्ट शक्ती निघून गेली, ती बरी झाली तुम्ही यायच्या आधीच. दुष्टाला माहित आहे तुम्ही कोण आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची उपस्थिती घेऊन चालणारे बना. लिमिटलेस, सामर्थ्यवान देवाची सेवा करा. न थांबता देवाची अविरत सेवा करा. माझं काम फक्त आराधना करणे नाही. मी फक्त सुवार्थिक फक्त लावू नका. हालेलुया. प्रभूच्या कामासाठी नेहमी शिट्टी वाजवायला लागला. प्रेज लॉर्ड. तुमच्यापेक्षा स्पीकर जास्त खुश आहेत. हालेलुया. प्रभूच्या कामासाठी नेहमी तयार राहा प्रियांनो, नेहमी तयार राहा. जर एखादी गोष्ट प्रभूने तुम्हाला सांगितली, अगदी जीवे भावे मन लावून करा. काही लोक पूर्ण मनाने सेवा करतात, प्रभूला ते फार प्रिय आहेत प्रियांनो. देवाचं राज्याचं काही काम असू द्या, ते सगळ्यात पुढे उभे राहतील आणि निरंतर प्रभूचं गौरव करत राहतील, प्रभूला धन्यवाद देतील. एक दिवस ना येशू ख्रिस्त मचव्यातून चालला होता, शिष्यांना घेतलं आणि मचव्यातून चला पलीकडे मला एका